जवळपास 1992 सालापासून या परिसरामध्ये मी काम करतो। पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य म्हणून खोडपकरांनी मला 1992 मध्ये आदरणीय गणपतरावजी फुलोडे साहेबांच्या बरोबरीनं त्या ठिकाणी मला निवडून दिलेलं होतं आणि त्यावेळेपासून अगदी 2026 सालापर्यंत पुन्हा या मतदारसंघामध्ये मला कधी निवडणुकीला त्या ठिकाणी उभं राहता आलं नाही। मी आदरणीय वळसे पाटील साहेबांसाठी या परिसरामध्ये मतं मागण्याच्या निमित्तानं आलो। आदरणीय स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांना मतं मागण्याच्या निमित्तानं आलो। आदरणीय अमोल कोल्हे साहेबांना निवडून द्या अशी विनंती करायला अनेक वेळा खोडदमध्ये मी आलो। आदरणीय अतुलशेठ बेनके साहेबांना सुद्धा विजयी करा असं आवाहन करण्याच्या निमित्तानं सुद्धा 3 वेळा खोडदमध्ये मतं मागण्याच्या निमित्तानं आलो। पण मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबामधला एखादा सदस्य निवडणुकीला उभा राहिलेला आहे, त्याच्याकरता मतं मागायला 32-36 वर्षांनी पुन्हा या ठिकाणी मी आलेलो आहे। आणि म्हणून माझी ग्रामस्थांना एक विनंती आहे की गेली 35-36 वर्ष मी खोडद गावची जी प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे, शाश्वत आणि रचनात्मक विकास कसा असू शकतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला क वर्ग दर्जाच्या निमित्तानं त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। आणि ही अशा प्रकारे केलेली सेवा मी प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे। मी पुढे त्याच्यामध्ये कमी पडलेलो नाही आणि म्हणून मी ही जी सेवा केलेली आहे ही तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती त्या ठिकाणी रुजू करत असताना मी प्रामाणिकपणे केलेली सेवा जर आपल्याला मान्य असेल, आपल्या चरणी रुजू असेल तर पुन्हा एकदा 7 तारखेला सौ कविताताई संदीपान पवार यांच्या नावापुढे जे रिक्षाचं बटन आहे ते बटन दाबून त्यांना पुढच्या 5 वर्षासाठी विकास कामासाठी त्या ठिकाणी मतदान करावं, त्यांना संधी द्यावी एवढं कळकळीचं आव्हान मी खोडदकर ग्रामस्थांना करतो। तुमच्या सुखदुःखामध्ये अनेक वर्षापासून मी सहभागी आहे। कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुणीही कार्यकर्त्यांनी मला बोलवलं तर मी आलो नाही असं कधी त्या ठिकाणी घडलं नाही। आणि म्हणून हे सगळं अनेक वर्ष लोकांसाठी आपण काम करतो। कुटुंबाकडे त्या ठिकाणी फारसं मी कधी लक्ष दिलेलं नाही। माझे भाऊ माझे वडील सगळं पाहतात। संपूर्ण आयुष्य 40 वर्ष समाजसेवेसाठी समर्पित करणारं या परिसरामधलं एक माझं नाव या समाजामध्ये आग्रहाने त्या ठिकाणी घेतलं जातं। आणि म्हणून ही केलेली सेवा तुम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर पुन्हा एकदा मी खोडदकरांना आवाहन करतो, लोक येतील, मतं मागतील, जातील, पण आपल्याला आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा, आपल्यापर्यंत विकास कामं घेऊन येणारा, न मागता विकास काम देणारा कोण जर माणूस असेल आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहिलं तर निश्चितपणे तुमचं भलंच होईल एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो। आणि पुन्हा एकदा कविताताई पवार यांना प्रचंड मताने विजय करावा असं आव्हान या ठिकाणी करून मी माझे शब्द